नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 कनिष्ठ लिपिक शिपाई महामार्गासाठी घेणार आहोत आपण 20 प्रश्न जीकेचे, जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आणि अतिशय उपयुक्त ठरतील। तर चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न। आणि तत्पूर्वी जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील अशाच व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला तर आपण पाहूया आता पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे, संविधान सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला? ए 44वी, बी 41वी, सी 76वी, डी 42वी। उत्तर माहिती असल्यास कमेंट बॉक्स मध्ये सांगा। योग्य उत्तर आहे डी 42वी। पुढील प्रश्न आहे, सारख्या कामासाठी समान वेतन अशी तरतूद कलम रिकामी जागा अन्वय आहे? ए कलम 38, बी कलम 39, सी कलम 14, डी कलम 16। योग्य उत्तर आहे बी कलम 39। पुढील प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेची ही भारताची सागरी सीमा संलग्न नाही? ए पाकिस्तान, बी चीन, सी श्रीलंका, डी मालदीव। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। तुमचे योग्य उत्तर आहे बी चीन। पुढील प्रश्न आहे, करवती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? ए अंदमान निकोबार, बी चंदीगड, सी लक्षद्वीप, डी पॉंडिचेरी। तुमचे योग्य उत्तर आहे सी लक्षद्वीप। पुढील प्रश्न आहे, इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? ए अंदमान, बी निकोबार, सी लक्षद्वीप, डी दमन। तुमचे योग्य उत्तर आहे बी निकोबार। पुढील प्रश्न आहे, काझीरंगा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? ए वाघ, बी हत्ती, सी एक शिंगी गेंडा, डी याक। योग्य उत्तर आहे सी एक शिंगी गेंडा। पुढील प्रश्न आहे, रिकामी जागा हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? ए नागपूर, बी भोपाळ, सी अमरावती, डी औरंगाबाद। उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत चला। योग्य उत्तर आहे ए नागपूर। पुढील प्रश्न आहे, स्वयंपाकाचा गॅस मध्ये ब्युटेन किती टक्के असतो? ए 100%, बी 90%, सी 50%, डी 25%। योग्य उत्तर आहे ए 100%। पुढील प्रश्न आहे, जीवनसत्व मिळवण्यासाठी पुढील पैकी काय खाल? ए सफरचंद, बी गाजर, सी मध, डी शेंगदाणे। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे बी गाजर। पुढील प्रश्न आहे, अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट व पीट हे कोणत्या खनिजांचे प्रकार आहेत? ए लोह खनिज, बी बॉक्साइट, सी दगडी कोळसा, डी खनिज तेल। योग्य उत्तर आहे सी दगडी कोळसा। पुढील प्रश्न आहे, कैलास पर्वतरांगा ही कोणत्या प्रदेशामध्ये येते? ए तिबेट, बी लडाख, सी उत्तराखंड, डी भूतान। योग्य उत्तर आहे ए तिबेट। पुढील प्रश्न आहे, हेमकुंड हे कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे? ए बौद्ध, बी हिंदू, सी शीख, डी यापैकी नाही। योग्य उत्तर आहे सी शीख। पुढील प्रश्न आहे, अगत्ती विमानतळ रिकामी जागा येथे आहे? ए त्रिपुरा, बी अंदमान, सी पॉंडिचेरी, डी लक्षद्वीप। तुमचे योग्य उत्तर आहे डी लक्षद्वीप। पुढील प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असलेले सेल्युलर जेल कोणते? ए दिल्ली, बी अंदमान, सी मंडाले, डी मुंबई। तुमचे योग्य उत्तर आहे बी अंदमान। पुढील प्रश्न आहे, गरम पाणी वन्य अभयारण्य खालील पैकी कुठे आहे? ए जुनागड गुजरात, बी कोहिमा नागालँड, सी दिफू असम, डी गंगटोक सिक्कीम। तुमचे योग्य उत्तर आहे सी दिफू आसाम। पुढील प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा लागू केला गेला होता? ए सातारा, बी पुणे, सी सोलापूर, डी अहमदनगर। तुमचे योग्य उत्तर आहे सी सोलापूर। पुढील प्रश्न आहे, आझाद रास्ता ही सेना कोणी उभारली होती? ए सुभाषचंद्र बोस, बी भाई कोतवाल, सी क्रांतिसिंह नाना पाटील, डी जनरल आवारी। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। तर तुमचं योग्य उत्तर आहे बी भाई कोतवाल।
पुढील प्रश्न आहे, मेंदू ऑक्सिजन शिवाय किती मिनिटांपर्यंत जिवंत राहू शकतो? ए 4 ते 6 मिनिटे, बी 2 ते 3 मिनिटे, सी 10 ते 15 मिनिटे, डी 15 ते 30 मिनिटे. तुमचे योग्य उत्तर आहे ए 4 ते 6 मिनिटे. पुढील प्रश्न आहे, मानवी डोळ्यांवर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते त्यास काय म्हणतात? ए बुबुळ, बी बाहुली, सी पारपटल, डी यापैकी काही नाही. तुमचे योग्य उत्तर आहे सी पारपटल. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंद केले? तर ए तात्या टोपे, बी त्र्यंबकजी टेंगडे, सी माजी नाईक, डी राणी लक्ष्मीबाई. तर तुमचे योग्य उत्तर आहे सी माजी नाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.